तुमचा हा जो व्यवसाय आहे, तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करता? एवढं 35-40 वर्ष आली धंदा करते. फक्त आता मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं म्हणजे ते कुठं शेपाटात ते ज्योतिबा रोड आणि पन्हाळ्यापर्यंत तर फोन आला का नाही की जागेवर ते 15 ते 20 मिनिटात जातो तिथे. कधी पण रात्री अडचण असं तिथं जाणारच. फोन केला की बाबा मित्रांनो फोन केला माझ्या आणि तू जायलाच लागतेस म्हणून माझ्या तिथं. तर मी प्रत्येक रविवारी ज्योतिबाला जाणाऱ्यांची मोफत सेवा करतो आपण. म्हणजे तिथं ही अशी कन्सेप्ट सुचली कशी काय? मी ज्यावेळी निघालतो वाटलं पण ते भाविक त्याकलत निघालते असं आपण केलेलं काय वाईट आहे बाबा, त्याचं पण सेवा होईल आणि आपल्याला पण पैसे मिळतील, 4 पैसे आपल्याचे पण मिळतील. तुम्ही हे दुकान असं म्हणजे आता का दुकान आपण कसं आता बघायला गेलं तर पंक्चरचं सगळं दुकान असते, तुम्ही गाडीमध्ये सेटअप करूया असं तुम्हाला कधी वाटलं? का केलं? तेच म्हणजे भाविक ढकलत निघालेली लोकांनी म्हटलं की आपण केलेलं काय वाईट आहे. तिथे एका जागेला बसून दुकान उघडण्यापेक्षा आपण भाविकांचं कस्टमरचं पण सेवा होईल आणि आपल्याला पण 4 पैसे मिळतील असं म्हणून मी ते स्वीकारलं त्यावेळी. तरी प्रसंग आल्यानंतर मला वाटतं की बाबा काहीतरी आपल्यासाठी काहीतरी कोल्हापूर जिल्ह्याचा काहीतरी नाव राहावं आपलं कोल्हापूर जिल्ह्यात करायची म्हणून मी केलंय. ज्योतिबाला तुम्ही फ्री मध्ये मोफत सेवा करता. त्यावेळी आपण देव म्हणजे काय आहे ते लोकांनी कळालं. आता म्हणजे बाबा देवासाठी आपण जाऊन दर्शन हे करतात, पैसे देतात, हे करतात. आपण जर आपण बाबा भाविकांचं सेवा केली तर काय वाईट आहे. आपण तिथं ते दान करण्यापेक्षा आपलं बाबा ते भाविकांच्याकडे पैसे असतात नसतात आपल्याकडे बाबा, त्यावेळी ते अडचणीत असेल त्यावेळी ते मी आपण असं केलं काय वाईट आहे. आपल्याकडे 4 ते मानलं तर देव आहे, नाही मानलं तर कोणी नाही. आणि अचानक तुम्हाला फोन आला की ज्योतिबाच्या इथं आम्ही आलोय आणि आम्हाला आमची गाडी पंक्चर झाली, त्यावेळीचा प्रसंग सांगा एखादा. मी ज्यावेळी मिसेस माझे जेव्हा वाढवत होते त्यावेळी काय म्हणजे जेवून जावा म्हणलं, नाही म्हणलं मी जेवायला कधी मागे येतो तरी पण माणूस वाटत अडचणीत काय आहे परिस्थिती ते जे त्याला माहित आहे. आपण जेवत बसलो तर तिथं माणूस काय होईल की बाबा आले ना येते का नाही वाट बघत बसलेले त्यात. फक्त ते माणूस येते म्हणून ते बाबा मित्रांना सांगितलेलं असतं की फोन करून येणार ते बाबा 10-15 मिनिटात येईल थांबा. ज्या दिवशी 10 वाजता रात्री 10 वाजता एकदा फोन आला की मला की बाबा जेवाय बसले तरी म्हणजे मित्र नाही यायलाच पाहिजे. तरी पण म्हणले माझी लेडीज ते नाही आणि पोरं 2 लहान आहेत आणि यायला लागते म्हणजे आज कसल्यापर्यंत म्हणजे ते म्हणजे ते इनर येताना घेऊन या, बाद झाले असले तर घालूया. तर मी म्हणलं इनर आहे माझ्याकडे, तुम्ही काय हे करू नका, तुम्ही थांबा, आहे तिथंच थांबा. मी तर म्हणजे 10-15 मिनिटात येतो तिथं. मी 15 ते 20 मिनिटात मी तिथं गेलो. गाय मुकाच्या अलीकडल्या बाजूला तिथं थांबलेले ते वर चालले होते. तर ते काय म्हणते ते काका बरं झालं म्हणलं आलासा जेव्हा तर मला मी पाहलं का ते मला खरोखर म्हणलं की आम्हाला इथं काय करायचं ते हे पडलेलं म्हणजे. तर माझ्या मित्रांनी एवढं की सांगितलं की खरोखर नाही मी तुमच्या दोघांचं मित्र कसा आभार मानायचे हे काही कळलं मला. तर ते म्हणजे खरोखर तुम्ही म्हणतात नाही हे पैसे घ्या तुम्ही मला तिथंच थांबा. मी तर म्हणजे 10-15 मिनिटात येतो तिथं. मी 15 ते 20 मिनिटात मी तिथं गेलो. गाय मुकाच्या अलीकडल्या बाजूला तिथं थांबलेले ते वर चालले होते. तर ते काय म्हणले की काका बरं झालं म्हणलं आलासा देवागं तर मला तुम्ही पावलासा की मला खरोखर म्हणलं की आम्हाला इथं काय करायचं ते हे पडलेलं म्हणजे कोण. तर माझ्या मित्राने एवढं की सांगितलं की खरोखर म्हणजे मी तुमच्या दोघांचं मित्र कसा आभार मानायचे हे काही कळलंच मला. तर ते म्हणजे खरोखर तुम्ही म्हणलं नाही हे पैसे घ्या तुम्ही. पण मला म्हणलं नाही ना मी म्हणले ज्योतिबाला जाण्यासाठी मी मोफत सेवा करते म्हणलं. मला देणार तुम्ही फक्त घरात पोहोचला की फोन करा मला पैसे मिळतात म्हणले. अहो कसं काय मिळतात तुम्हाला पैसे? हा तुम्ही जावा तुम्ही म्हणले मला पोचतात देतो देणार ते आहे म्हणलं. आपल्या हातात काय आहे एवढं. त्यामुळे त्याने म्हणलेत की माझ्या पाया पड लागलेत की बाबा खरोखर नाही माझ्या पैसे. अहो तुम्ही पेट्रोल टाकणार कसं ते पैसे मिळणार की अहो देणार ते आहे आपण काय घेणार म्हणजे पैशासाठी मला नाही केलेलं मी ते. तसं बघायला गेलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात तुम्ही कुठेपर्यंत जाताय तुम्ही पंक्चर काढण्यासाठी? मला ज्योतिबा रोड ते शिवाजी पुलापासून कुठे पण पंक्चर नाही. रात्री 2 वाजून देते येणारच. फक्त एवढंच प्रसंग येतो की कधी म्हणजे मला जाईल तिथं काय तर होईल असं काय नाही. मला बिंदास मी जातोय पण मला की कधी मला अडचण आली असं कधीच अडचण आलं नाही. आज मित्राकडे पैसे नाही तुझ्याकडनं नंतर दे मी तुला देतो तर म्हणून आणून देतात ते मला पैसे. कधी असं बरोबर कधी थांबविलं नाहीत की बाबा मला पैसे नाहीत आणि हे करा. मी त्याच्यानी कधीच मी एवढं उर्मट बोललो नाही असं कधी मी हे केलं नाही त्याच्यानी. पण ते म्हणतात की गिऱ्हाईक माझ्याकडे एवढं पैसे कसं काय घेतलं एवढं बाबा इथं वर येणार मी आणि मला 4 पैसे मिळायला पाहिजेत म्हणून मी करतोय.
जरी नसलं तर तुझ्याकडे आहे तेवढे पैसे दे म्हणतोय मी. समाधान मानताय. समाधान एवढंच तेवढं पाहिजे तेवढंच पाहिजे पाहिजे असं काय? कधी आणि मला एक सांगा की आजपर्यंत तुम्ही कोरोना काळात किंवा पूरग्रस्तांना कशा पद्धतीने मदत केली होती त्या पिरियडला? ज्यावेळी माझं जावई माझे दवाखान्यात होते हा. की एवढं मी 3 महिने दवाखान्यात होतो. हा. पण मी जावायला ते सांगितलेलं की काय भिऊ नका तुम्हाला काय होत नाही. बरोबर. मी ज्यावेळी एवढं मास्क पण बांधलं नाही, पण मी म्हणलं असून दे मग आपलं काय होत नाही म्हणजे आपल्या देवा बरोबर असल्या काय होत नाही म्हणलं. तरी पण म्हणलं असून दे. मी ज्यावेळी लॉकडाऊन मध्ये मी जेवढं पैसे मिळवले 35,000 रुपये मिळवलेलं मी तेवढं मी विठ्ठल मंदिराला आमच्या भुईवाडीतल्या विठ्ठल मंदिराला तुळस दिली मी मोहर. म्हणजे मारकळी काय म्हणलेत की इथं तुळस आपण म्हणजे आपले बसले तर चालेल काय? चालेल म्हणलेत. मग म्हणजे थोडंफार काय तर हातभार लागलं तरी चालतंय म्हणलं काय अडचण नाही. मी ते लॉकडाऊन मधले रुपये मी माझ्या परपंचाला कधी घातला नाही. आहे तेवढे पैसे मी त्याला देवासाठी दान केलं. फक्त मला हा एवढं शरीर चांगलं ठेवलंय आणि काय पाहिजे मला म्हणलं एवढ्यासाठी मी तिने तुमच्या मनाची मोठी मोठी श्रीमंती. आजकाल लोक वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळवायला बसतात आणि पैसे काढायचं म्हटलं तर तुम्ही भरपूर पैसे मिळाला. कारण की तुम्ही लोकांच्या वेळेला पोहोचताय म्हटलं तुम्ही एक्स्ट्रा चार्ज लावून पण काढला. पण तुम्ही लोकांच्याकडून जेवढे मिळते तेवढं नाही की एक्स्ट्रा चार्ज लावला पाहिजे. तर आपण बघूया यांची जरा गाडी कशा पद्धतीने केलाय. आम्हाला तुमची गाडी सांगा की तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हा सेटअप गाडीवरती लावला. जिपिटर घेतलेले आधी. जिपिटर घेतल्यानंतर ते मिशन मी पंपान मारण्यापेक्षा म्हणलं मिशन एक 15,000 रुपयाचं मिशन घेतलं मी हवा भरायचं. मिशन घेतल्यानंतर मी गाडी म्हणलं नवीच काढायची म्हणलं की आपण धंदा करायचा म्हणलं एक 35,000 रुपये धंद्याला जातात म्हणलं. तरी पण मी नवी गाडी काढून मी ह्या धंद्यावरच आज माझा परपंच चालतोय की ह्या जेव्हावरच चालतोय सगळा पैसे. तिथे विनर आहे त्या कुठल्याही गाडीच्या तुम्हाला 2 व्हीलरच्या विनरी मिळतात. फक्त पानं वगैरे कुठलंही तटलं तटायचं काही काम नाही. जर अडचण आली तरी बाबा त्यातलं विनरी घालून देतो लोकांनी. पेंडरच्या होंडाच्या काय असेल ते त्याच्यात टू व्हीलरच्या सगळ्या मिळतात. फक्त पेट्रोल पण हो देतो. सर्व्हिस देतात. हो फक्त अडचणीत आलं तिथं अडचण नाही तर देणारच त्याची. मला अजून एक सांगा की आजपर्यंत तुम्ही लोकांची सेवा केलाय बरोबर. ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहे त्यावेळी तुम्हाला अशी कोणी मदत केलाय? हो माझे मित्र एक जटवाडी 3 जण आहेत. आम्ही करवी महात्म्यामध्ये वाचलो तर त्यावेळी आम्ही एवढं पंढरपूरला महिन्याला जातो या गाडीवरनं. एवढा प्रसंग आला की मला सांगली जिल्ह्यातला एक पहिला मित्र एक आहे माझा. माझी गाडी पण पडलेली मिरजाच्या अलीकडं माझे बेल्ट तुटलेला गाडीचा. त्यांनी सांगितलं मी म्हणलं बघ्या तर मित्र येतोय का नाही माझा म्हणलं ज्योतिबाला येत होता तो प्रत्येक वर्षी रविवारी येत होता. त्याला म्हणलं बघू तर म्हणला माझा मित्र तर येतोय का. त्याने एक 10 ते 15 मिनिटात माझ्या गाडीविषयी आला तो. थांबा म्हणला पाटील कुठं जायचा म्हणला तुम्ही. तर म्हणलं मी असं मी म्हणलं रेल्वे फाटक्याच्या मोडल्या बाजूलाच मिरजाच्या अलीकडे आहे म्हणलं. त्यांनी मला गाडीनं घेतलं त्यांची गाडी घेतली टिबल होतो आम्ही. त्यांनी गाडी नेऊन आपली स्वतःची पदरची गाडी घेऊन मला रुपये घालायला दिला नाही त्यांनी. त्यांनी बसून माझ्या पंढरपुरापासून मला त्यांनी काय शिकेलं त्यांनी म्हणजे आपलं सेवा केलेली कुठं तर वाया जात नाही. त्यांनी मला खरोखर त्यांनी त्यावेळी सहकार्य केलं. इथं आता गाडी निम्म्यात ठेवायची कुठून काय करायचं त्यावेळी ते मित्र धावून आलता मला म्हणून मी पण म्हणलं त्यावेळी आणि मला खरोखर माझा ज्योतिबा धावत आला. एवढ्यासाठी मला ते खरोखर त्यावेळी अभिमान वाटलं की खरोखर म्हणजे काय आहे ते आपण केलेलं कुठं शेअर जायच नाही. मला सांगा तुमचा वय किती? 50-55 आहे. मला सांगा ह्या वयात काही लोक असतात रिटायरमेंटचं वय आहे एक एन्जॉय करतात म्हणजे सुट्टी घेतात आणि आपल्या मुलानं जॉब करायचा मुलाच्या जॉबच्या ह्याच्यामध्ये आपण प्रवास करतात. तुम्हाला ह्या वयामध्ये पण काम कसं काय करू वाटते? म्हणजे आता आपलं शरीर चांगलं देवान चांगलंच शरीर ठेवलंय आणि काय पाहिजे एवढंच पाहिजे मला. दुसरं काय पैसा वगैरे नको फक्त आहे एवढं शरीर चांगलं ठेवलं बाद झालं. तुम्ही मला मध्ये तर बोलला होता की तुमचं टार्गेट असते महिन्याला की बाबा घरी एवढे पैसे मिळवून एवढे पैसे मिळवून लोकांची सेवा असेल कधी मला एवढं पंक्शन आता महिन्याला एक बाबा एमआरसीला गेलं तर 10-15 हजार रुपये राहिलं पाहिजे. माझं टार्गेट आहे की महिन्याला 30,000 रुपये मास्तरला पगार 30,000 रुपये मला काय मिळत नाहीत ते मिळालंच पाहिजे. मिळेल शेड चालत नाही. आज म्हणजे एवढं मी महिन्याला 1,000 रुपये रोजचं मिळालं तर मला बाबा 30,000 रुपये राहतात. माझा घर खर्च चालून एक बाबा मिळाला पाहिजे. माझ्या पोराच्या जेव्हा स्वतःच्या जेव्हा जगलं पाहिजे एवढंच आपण दय आहे. म्हणजे सतत कामात राहणे आणि काय स्वतः करायचं एवढं म्हणजे आपलं मिळवलं तेवढं हे आहे. हा या चुकाचा आहे. तर विशाल पब्लिक मी तुम्हाला नंतर नंबर आणि नंतर नाव तुम्हाला मी खाली कॅप्शन मध्ये पण देतो आणि वरती तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल. तुमची गाडी कुठं पण पंक्चर होते कोल्हापूरमध्ये त्यांना नक्की फोन करा. आणि हे आणि दर रविवारी ज्योतिबा
दर रविवारी ज्योतिबाच्या दर्शनाला तुम्ही जर का येत असताना वाटेमध्ये तुमची कुठे गाडी पंक्चर झाली त्यावेळी पण तुम्ही यांना फोन करा, आणि यांनी नाही पैसे घेतले तरी पण तुम्ही यांना द्याच. आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर गुगल पे आहे, नंतर गुगल पे जरी केला तरी चालेल.